जंगलचा राजा, माकड किंवा सिंह ही गोष्ट एका अशा जंगलाची आहे ज्या जंगलात सिंह राजा नाही, गोरिला राजा राहतो. गोरिला राजा बघायला खूप भयानक आणि खूप मोठा आहे. त्या जंगलात आधीपासनं माकडांचंच राज्य होतं. त्यामुळे त्या जंगलात कोणताही सिंह जायचा नाही. गोरिलाचे सगळे शिपाई फक्त माकडच होते आणि माकड शिपाई नेहमी दुसऱ्या जनावरांना खूप त्रास द्यायचे. मित्रांनो, मी या माकडांपासून खूप त्रस्त झालो आहे. मी तर हे जंगल सोडून चाललो आहे. अरे हाती दादा, तू तर त्या माकडांना तुझ्या पायाखाली चिरडून मारू टाकतोस ना एका झटक्यामध्ये. मग का तू जंगल सोडून जाण्याची वार्ता करतो आहेस? मी तर त्यांच्यापेक्षा मोठा आहे, पण मी त्यांच्यासारख्या उड्या नाही मारू शकत ना. मी सुद्धा त्यांच्यापासून खूप त्रस्त झालो आहे. मला सुद्धा या जंगलात नाही राहायचं आहे. कदाचित आपला राजा सुद्धा बाजूच्या जंगलासारखा शेरसिंग सारखा चांगला असता तर आपल्याला वाचवून घेऊन गेला असता. हो हरण, जर इथला राजा शेरसिंग असता ना तर त्या माकडांच्या त्रासापासून आपल्याला नेहमी वाचवून ठेवलं असतं. हातीदादा, तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही लढाई करून तुमचा जीव वाचवू शकता आणि हरणामध्ये स्फूर्ती आहे. तो धावून आपला जीव वाचवू शकतो. पण आम्ही काय करू शकतो? उभ्या उभ्या आपल्या मृत्यूचा तमाशा पाहू शकतो. तितक्या तिथे एक सारस येतो. अरे मित्रांनो, काय झालं? जरा त्रस्त दिसताय तुम्ही लोक. हो बाबा, तेच माकडांचा त्रास. त्या माकडांमुळे तर मला सुद्धा खूप त्रास झालाय. त्या माकडांचं काहीतरी करावं लागेल. मित्रांनो, आपण काहीही करू शकत नाही. आता तर फक्त देवच आपल्याला वाचवेल. अरे देवा, एखाद्या शेर सिंगला आमच्या मदतीसाठी या जंगलामध्ये पाठवून दे तर किती चांगलं होईल. जसं काही देवानी लोमडीची एखादी गोष्टच ऐकली. जवळच्या जंगलातला शमशेर सिंगचा युवराज आता मोठा झाला होता. दुसऱ्या दिवशी जंगलात शमशेर सिंग आणि सिंहनी आणि तरुण शेरसिंग आणि दुसरे सगळे जनावर होते. शेरसिंग, आता तू तरुण झाला आहेस. आता तुला स्वतःचा रस्ता निवडावा लागेल. ठीक आहे बाबा, मग जा आणि जग जिंकून ये. इथून दक्षिणेकडे एक जंगल आहे. तिथे जाऊन तुला तुझं साम्राज्य उभं करावं लागेल. सिंहाला आपलं साम्राज्य करण्यासाठी तो गोरिलाच्या जंगलात जातो. खूप वेळ चालल्यानंतर तो जंगलात प्रवेश करतो आणि तितक्यात आकाशात उडणारा गरुड त्याला बघतो. असं वाटतंय देवाने आमचं ऐकलंय. आमचा तारणहार आलेला आहे. ही आनंदाची बातमी सांगायला गरुड सगळ्याच प्राण्यांजवळ जातो. हे मित्रांनो, एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. अरे गरुडा, काय आणलंयस ते लवकर सांग ना आम्हाला. आपल्या जंगलामध्ये शेरसिंग आला आहे. काय? आपल्या जंगलामध्ये शेरसिंग आला आहे? हो, मी माझ्या डोळ्यांनी त्याला पाहिलं आहे. अरे वा, असं वाटतंय देवाने आपलं ऐकलं. हे देवा, तुझा खूप खूप आभारी आहो. चला मित्रांनो, आपण त्या शेरसिंगचं स्वागत करूया आणि त्याला इथे घेऊन येऊया. हो हो, चला. आता आपले चांगले दिवस येणार आहेत. सगळे जनावर शेरसिंहाजवळ जाऊन त्याचं स्वागत करतात. सगळ्या प्राण्यांच्या वतीने आमचा प्रणाम स्वीकार करा महाराज. अरे तुम्ही लोक मला प्रणाम का करत आहात आणि मला तुम्ही असं महाराज का म्हणतायत? याच्यासाठी की आमच्या जंगलात पहिल्यांदा कुणी शेरसिंग आला आहे. काय म्हणायचंय? का या जंगलात कुणी शेरसिंग नाही राहत? नाही महाराज, इथे कुणीही शेरसिंग नाही राहत. तर या जंगलाचा राजा कोण आहे? या जंगलामध्ये माकडांचं राज्य चालतं. काय? कळलं की इथे शेरसिंग नाहीये, पण हत्ती तर आहेत ना. मग इथला राजा माकड का आहे? मी खूपच म्हातारा झालो आहे. राज्य करणं आता मला जमणार नाही. अरे हत्ती दादा, जनावर वयाने म्हातारा होतो, ना की स्वतःच्या डोक्याने. जर तुमच्या सर्वांचा हाच विचार असेल तर माकडं काय, कुत्रे सुद्धा तुमच्यावर राज्य करतील. आता तुम्ही सांगा, आम्हाला काय करायला हवं? दृढ निश्चय करा. वाटा आपल्या आपच सापडतील. शेरसिंहाची ही गोष्ट ऐकून सगळ्या जनावरांना खूप ताकद येते आणि तेव्हाच हिरण खूप ओरडून म्हणतो,
हमारा राजा कैसा हो, शेर सिंह जैसा हो, हमारा राजा कैसा हो, शेर सिंह जैसा हो. शेरसिंग, आम्ही सगळे या माकडांमुळे खूप त्रस्त झालो आहोत. काय तुम्ही आमची मदत करू शकता? आणि त्यानंतर हत्ती शेरसिंहाला माकडांनी दिलेला त्रास सांगतो. हो शेरसिंग, हाती भाऊ तर जंगल सोडून जाण्याचा विचार करत होते. काय, माकडं एवढी खतरनाक आहेत? हत्ती भाऊ जंगल सोडून जाण्याची वार्ता करतायत. हो, आम्ही सगळेच जंगल सोडून जाण्याचा विचार करत होतो. तुम्ही चिंता करू नका, आता मी आलो आहे. मी इथे असताना कुणालाही जंगल सोडून जाण्याची गरज नाहीये. पण शेरसिंग, जंगलाचा राजा खूपच खतरनाक आहे. तुम्ही एकटे नाही लढू शकत. काय, मी त्या माकडांसोबत नाही लढू शकत? हो, तो बंदर एक महाकाय गोरिला आहे. बरं, तर अशी गोष्ट आहे. ठीक आहे, मी एकटा नाही लढू शकत. आपण सगळे तर मिळून लढू शकतो ना. एकत्र लढायचं ते कसं? आपल्याला त्या माकडांना पळवण्यासाठी आपल्या डोक्याचा वापर करायला हवा. आपल्याला एक प्लान बनवून त्यांना पळवावं लागेल. प्लान? कसा प्लॅन? मला या जंगलात एक अशी जागा सांगा जिथे माकडं खूप कमी जातात. अशी जागा तर फक्त जंगलाच्या नदीच्या जवळ आहे. तिथे माकडं खूपच कमी जातात, कारण तिथे त्यांच्यापेक्षा सुद्धा खतरनाक मगरी राहतात. तर मग चला, आपण मगरीकडे जाऊन मदत मागूया त्यांच्याकडून. माफ करा, पण मला एक गोष्ट समजलेली नाहीये की मगर आपली काय मदत करू शकतो बरं. ते मी तुला नंतर सांगतो. सगळे जनावर शेरसिंहाची गोष्ट ऐकून नदीच्या जवळ जातात. सगळे जनावर नदीच्या किनाऱ्यावरून चालता चालता ते सगळे प्राणी नदीच्या मगराजवळ पोहोचतात. काय झालं हाती भाऊ, तुम्ही सगळे एकत्र इथे? सगळं व्यवस्थित तर आहे ना? काहीच ठीक नाहीये मगर भाऊ. माकडांनी दिलेल्या त्रासाबद्दल तुम्हाला तर सगळं व्यवस्थित ठाऊक आहे. मगरमच्छ दादा, असं वाटतंय देवाने आमचं ऐकलं आहे. हे बघ, आमच्या सोबत शेरसिंग आहे. अरे हो, हा, आपल्या जंगलात तर शेरसिंग राहतच नव्हता ना. मग हा कुठून आला आहे? याला देवाने आपल्या मदतीसाठी पाठवला आहे. तर हा शेरसिंग आपल्या जंगलातल्या जनावरांची मदत करणार आहे. हो, मी यांचा त्रास ऐकून घेतला आहे. यामुळे मी यांची मदत नक्कीच करेन. वा शेरसिंग, तू तर खूपच दिलवाला आहेस. मगर दादा, जंगलातल्या जनावरांची रक्षा करणं तर हे माझं कर्तव्य आहे ना. आणि तेवढ्याच वेळात जंगलांचा राजा गोरिला माकडांची सभा बोलवतो. मला व्यवस्थित खायला का मिळत नाहीये? जर मला वेळेत जेवण नाही मिळालं तर मी तुम्हाला सर्वांना खाऊन टाकेन, समजलं का? महाराज, मी ऐकलंय आपल्या जंगलामध्ये एक सिंह आलेला आहे. त्यामुळे त्याला घाबरून कुणीही माकड जेवण आणायला जंगलात जातच नाहीये. एका सिंहाच्या येण्याने आपलं राज्य थोडीच संपणार आहे. अशा सिंहाला तर मी माझ्या चुटकीमध्ये मसरून टाकेन मी. गोरिलाला आपल्या ताकदीवर खूप घमंड होतं. महाराज, माझ्या तुमच्या एवढी ताकद कुठे आहे एका सिंहाशी लढू शकू? अरे, मी असताना सुद्धा तुम्ही एका सिंहाला घाबरला आहात. जाऊन शेरसिंगला सांगा की मला त्याच्यासोबत युद्ध करायचं आहे. आणि त्याला सुद्धा हे सांगा, जर तो हारला तर त्याला आमचा गुलाम बनून राहावं लागेल. सिपाई माकड नदीच्या जवळ जाऊन गोरिलाची माहिती सगळ्यांना सांगतो. ऐका ऐका, आमचा राजा म्हणजे या जंगलाचा महाराजा गोरिलाने शेरसिंगच्या येण्याची बातमी ऐकून शेरसिंगला एक चॅलेंज दिला आहे की जर शेरसिंगला या जंगलामध्ये राहायचं आहे तर त्याला आमच्या राजासोबत युद्ध करावं लागेल. आणि जर का आमचा राजा जिंकला ना तर शेरसिंगला त्याचा गुलाम बनून राहावं लागेल. समजलं काय शेरसिंग? हे चॅलेंज तुला मंजूर आहे का? सगळे जनावर शेरसिंहाला दिसतात. मला चॅलेंज मान्य आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे. जर तो हारला तर त्याला हे जंगल सोडून जावं लागेल, आणि सोबत तुम्हा सर्वांना सुद्धा. शेरसिंहाने ही चुनौती स्वीकार केली आणि माकड ही गोष्ट गोरिलाला सांगतो. आणि त्याने हे सुद्धा सांगितलंय,
जर तुम्ही हारलात तर आपल्या सगळ्यांना हे जंगल सोडून जावं लागेल. त्याची एवढी हिंमत की तो मला असं सांगेल. ठीक आहे, मला त्याची शर्त सुद्धा मान्य आहे, समजलं? जाऊन सांग शेरसिंगला की त्या डोंगराच्या मैदानावर आजपासून 2 दिवसानंतर आपण युद्ध करणार आहोत. सिपाई माकड गोरिलाची गोष्ट शेरसिंहाला सांगायला निघतो आणि नदीजवळ शेरसिंहाला सगळी गोष्ट सांगून तो परत गोरिलाकडे जातो. शेरसिंग, गोरिल्ला खूपच ताकदवान आहे. तू चॅलेंज ऍक्सेप्ट करून काही चूक तर नाही केलीयस ना? बिलकुल नाही. मी त्याला हरवूनच दाखवेन. हो, पण कसं? काय तुला माहिती आहे की या जगातलं सगळ्यात खतरनाक हतियार कुठलं आहे? मशीन गन, बम, मिसाईल नाही. जगातलं सगळ्यात खतरनाक हतियार आहे आपलं डोकं. मी गोरिल्लाला आपल्या डोक्याने हरवेन. ते तर ठीक आहे, पण हरवणार कसं त्याला ते तर आम्हाला सांग. आता नाही. जंग जितल्यानंतर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं रहस्य सांगेन, समजलं? आणि सगळे रात्री आपापल्या घरी परततात. रात्रीच्या वेळी शेरसिंह उल्लूला आपल्या जवळ बोलवतो. तुम्ही मला बोलवलंत महाराज? हो घुबड दादा, तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. तुम्हाला लवकरात लवकर बाजूच्या जंगलात जाऊन माझे वडील शमशेर सिंग यांना इथे घेऊन यायचंय. जसं तुम्ही म्हणाल महाराज. उल्लू उडता उडता जवळच्या जंगलात जातो आणि शमशेर सिंहाला शेरसिंहची माहिती सांगतो. माहिती ऐकून शमशेर सिंह शेरसिंहाकडे जाण्यासाठी निघतो. काहीच वेळात तो शेरसिंहाजवळ पोहोचतो. रात्रीची वेळ आहे. दोन्ही सिंह समोरासमोर उभे आहे. बाबा, तुम्ही आलात? हो बाळा, तुझं सांगणं येताच मला समजलं होतं की तू काहीतरी अडचणीत असशील. त्यामुळे मी लगोलग निघालो इथे यायला, एकही वेळ न दवडता. नंतर शेरसिंह आपल्या वडिलाला गोरिलाची चुनवती आणि त्यांची लढण्याची माहिती सांगतो. बाळा, गोरिल्ला खूपच शक्तिशाली असतात. त्यांना हरवणं खूपच कठीण असतं. कठीण असेल पण अशक्य तर अजिबात नाही. माझ्याकडे एक युक्ती आहे. युक्ती? कसली युक्ती? आपण दोघं एकसारखे दिसतो, त्यामुळे आपण आलटून पालटून त्याच्याशी लढायचं. यामुळे त्याला कळणारही नाही की आपण वेगवेगळे सिंह आहोत. जेव्हा लढता लढता तुम्ही थकलात तेव्हा चालाखीने मी तुमच्या जागी येऊन त्याच्यासोबत लढायला सुरू करेन, आणि जेव्हा मी थकेन तेव्हा तुम्ही येऊन त्याच्याशी लढायला सुरू करा. युक्ती तर खूप चांगली आहे, पण ही गोष्ट गोरिलाला माहिती पडली तर तुम्ही येण्याची सूचना आपण गुप्त ठेवूया. तुम्ही 2 दिवस माझ्या गुफेतून बाहेरच निघू नका, बस. बघताच बघता 2 दिवस लोटून जातात. एका बाजूला गोरिला आपल्या माकडांसोबत उभा आहे आणि दुसऱ्या बाजूनी शेरसिंह जंगलाच्या प्रत्येक जनावरांसोबत उभा आहे. शेरसिंहासोबत बाघ, चीता, जिराफ, हत्ती, हिरण आणि लांडगा सगळेजण सोबत उभे होते आणि शमशेर सिंह पहाडाच्या मागे उभा होता. काही वेळानंतर गोरिला आणि शेरसिंहामध्ये युद्ध सुरू होतं. गोरिला शेरसिंहाला खूप मारतो. काही वेळ युद्ध चालल्यानंतर शेरसिंह खूप थकून जातो, म्हणून तो चतुराईने पहाडाच्या मागे जातो आणि त्याच्या जागी शमशेर सिंह मैदानात येतो. मग दोघांमध्ये खूप युद्ध होतं. गोरिला शमशेर सिंहला पण खूप मारतो. शमशेर सिंह थकल्यानंतर चपळीने तो पण पहाडाच्या मागे जाऊन लपतो आणि त्याच्या जागी परत शेरसिंह येऊन युद्ध लढायला लागतो. दोन्ही सिंहांसोबत लढता लढता गोरिला खूप थकून जातो आणि लढता लढता गोरिला युद्ध हारून जातो. थांब, मी हरलो शेरसिंग. तर तू बोलल्याप्रमाणे या जंगलाला सोडून निघून जा. यावेळी पण दुसरा सिंह पहाडाच्या मागे उभा असतो. गोरिला दिलेल्या वचनानुसार सगळ्या माकडांना घेऊन तो बाहेर निघतो. सगळ्या माकडांपासून सुटका मिळाल्यामुळे सगळे जनावर खूप आनंदित होतात. शेरसिंग, तू एवढ्या शक्तिशाली गोरिलाला कसं काय हरवलंस एकट्याने बरं? मला तर काही समजतच नाहीये. मी सांगितलं होतं ना, गोरिल्लाला हरवण्यासाठी माझ्याकडे एक प्लान आहे. अरे, तो प्लान आम्हाला सुद्धा सांग बाबा. बाबा, बाहेर या तुम्ही. पहाडाच्या मागून शमशेर सिंग बाहेर येतो आणि शेरसिंग सगळ्यांना सांगतो की आम्ही मिळून गोरिला सोबत कसं लढलो. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. आणि त्या दिवशी तू मगरदादाकडून काय मदत मागितली होतीस
ही गोष्ट सुद्धा तर सांग आम्हाला आता. गोरिल्ला सोबत चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यानंतर मी मगर दादाला सांगितलं होतं की कुठल्याही माकडांना 2 दिवसापर्यंत नदीतून पाणी प्यायला देऊ नका. पाणी नसल्यामुळे ते माझ्यासोबत जास्त वेळ युद्धच करू शकले नसते. हे मला माहिती होतं. शेरसिंग, तू शक्तिशाली तर आहेसच आणि बुद्धिमान सुद्धा आहेस. काय आमच्या जंगलाचा राजा बनशील? जेव्हा शेरसिंहाने हा म्हटलं तर सगळे जनावर खूप आनंदित झाले. आपला मुलगा जिंकला हे पाहून शेमशेर सिंह खूप आनंदित होतो आणि तो पण आनंदात आपल्या जंगलात जायला तयार होऊन जातो.